चिंतेत दिसतोस. काय झालं? गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत. हे मीच भोगतोय का? असा जर विचार करत असशील ना, तर आता तुला जीवनाचा आरसा दाखवतो. तो पहा आणि पुन्हा तुझ्या मस्तकात हा विचार अजिबात येणार नाही. तर आता शांतपणे ऐक. मुळात एखादा विचार हा आपल्या मनात कोणी तिर्हाईक व्यक्ती येऊन भरवत असते का रे? नाही ना. तूच तुझ्या मनाच्या पटलावर हव्या त्या रंगांची उधळण करत असतोस, हे ध्यानात घे. आता कसं झालंय, तू एखाद्या गोष्टीमागची सकारात्मकता बाजूला ठेवून त्यातली नकारात्मक बाजू आधी पाहतोस. हीच हीच तुझी घोडचूक आहे. कारण ही नकारात्मक बाजू चिंतेला जन्म देते आणि चिंता ही तुझ्या नकळत तुला हवी तशी खाऊ लागते. ती तुझ्यावर आरूढ होते आणि मग तू निव्वळ त्या चिंतेलाच आपला अविभाज्य भाग बनवून सोडतोस आणि त्यात कोळ्यासारखा गुरफटत जातोस आणि म्हणून म्हणून तू मागे पडतोस. मग आजपासून काय करायचं? आजपासून ही चिंताच सोडायची. सगळं काही नीट होणार आहे. हो, अगदी तुझ्या मनासारखं होणार आहे. फक्त मन साफ ठेव. विचार सकारात्मक ठेव. चांगल्या लोकांशी संगत कर आणि विषारी चिंतेला स्वतःपासून दूर कर. आणि मग बघ आणि मग बघ तुझी कशी प्रगती होते ते. आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस कारण यात मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.